श्री स्वामी समर्थ. मराठी वर्ष संपत असताना येणारा मोठा सण म्हणजे होळीचा सण. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. यंदा 2 मार्चला सोमवारी होळीचा सण आलेला आहे. फाल्गुन पौर्णिमेची तिथी ही सोमवारी 2 मार्चला सायंकाळी सुरू होणार आहे आणि मंगळवारी सायंकाळी ही तिथी संपणार आहे. पौर्णिमेची तिथी ही 2 दिवसांमध्ये आलेली आहे आणि उदय तिथीनुसार हुताशनी पौर्णिमा ही 3 मार्चला असणार आहे. परंतु 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. त्यामुळे होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चला प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्चला पौर्णिमा तिथी ही प्रदोषकाळ सुरू व्हायच्या अगोदरच संपत आहे. त्यामुळे 2 मार्चलाच होळी साजरी केली जाईल. आणि या दिवशी सोमवार सुद्धा आहे. होळीच्या दिवशी जर आपण शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण केल्या तर आपला विवाह हा लवकर होतो. ज्यांना विवाह लवकर होण्याची इच्छा आहे तर त्यांनी आवर्जून हा उपाय करावा. मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. त्याचप्रमाणे इतर जर आपली कोणती एखादी इच्छा असेल जी बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही तर अशा कठीण इच्छेसाठी सुद्धा आपण ही वस्तू शिवपिंडीवरती होळीच्या प्रदोषकाळी अर्पण करू शकतो. होळीची रात्र ही सिद्धीची रात्र मानली जाते. अत्यंत खास अशी ही होळीची रात्र असते. वर्षातून एकदा ही होळीची रात्र येत असते आणि या दिवशी केलेल्या उपायाचा प्रभाव हा जास्त असतो. यंदा योगायोगाने सोमवारी होळी आलेली आहे तर आपल्याला आवर्जून ही संधी जी आहे तर ती चुकवायची नाही. आपली एखादी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी किंवा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आपल्याला या दिवशी हा उपाय करायचाच आहे. प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये आपल्याला जाणे जर शक्य नसेल आणि आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर आपण त्या शिवलिंगावरती सुद्धा ही वस्तू अर्पण करू शकतो. परंतु आपल्या जवळपास मंदिर असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जायचं आहे. कारण मंदिरामधली जी सकारात्मकता आहे तर ती कित्येक पटीने जास्त असते. जेव्हा आपण कोणताही उपाय मंदिरामध्ये जाऊन करतो त्यावेळेला त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असते. मंदिरामध्ये जाताना आपल्याला शिवपिंडीच्या पूजेसाठी काही साहित्य जे लागतं तर ते घेऊन जायचं आहे. त्यासोबत आपल्याला एक दिवा जो आहे तर तो सुद्धा न्यायचा आहे. दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा आहे आणि चौमुखी दिवा बनवायचा आहे. हा दिवा आपल्याला सर्वप्रथम शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना एकदम आपल्याला ते पाणी ओतायचं नाही तर आपल्याला मंद धार जी आहे तर ती शिवलिंगावरती सोडायची आहे. महिलांनी शिवलिंग जे आहे तर ते चोळायचं नाही, फक्त धार सोडायची आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे म्हणजे भस्म अर्पण करायचं आहे. पांढरी फुले अर्पण करायची आहेत. त्यासोबतच आपल्याला तांदूळ सुद्धा अर्पण करायचे आहेत आणि आवर्जून बेलपत्र अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर 160 बेलाची पाने अर्पण करायची आहेत. 160 बेलाची पाने मिळाली नाहीत तर आपण 11 बेलपत्र अर्पण करू शकतो आणि जरी 11 सुद्धा मिळाली नाहीत तर एक का होईना परंतु बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि आपण जेव्हा शिवलिंगाची पूजा करतो त्यावेळेला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत ही पूजा करायची आहे आणि ओम नमः शिवाय म्हणतच आपल्याला बेलपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे. बेलपत्राशिवाय शिवांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे बेलाची पाने आवर्जून अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपल्याला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी एक वस्तू आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे. यासाठी आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. पान हे अखंड असावं, देठासह असावं आणि हिरवं पान घ्यायचं आहे. वाळलेलं, सुकलेलं किंवा देठ नसलेलं तुटलेलं पान घ्यायचं नाही. आणि एक सुपारी घ्यायची आहे. सुपारीसुद्धा व्यवस्थित असावी, तुटलेली किडलेली सुपारी नसावी. विड्याच्या पानावरती सुपारी ठेवायची आहे आणि विड्याचा जो देठ आहे तर तो शिवपिंडीकडे येईल तर अशा पद्धतीने आपल्या ओंजळीमध्ये तो विडा आपल्याला धरायचा आहे आणि आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा अशी शिवांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर हा विडा जो आहे तर तो आपल्याला शिवलिंगावरती ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आपल्याला विडा जो आहे तर तो शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे. आता इतर जर आपल्या काही इच्छा असतील, बऱ्याच दिवसापासून आपली काही कामे रखडलेली आहेत किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये वाईट वेळ चालू आहे, आपल्या घरावरती जर नजरदोष निर्माण झालेला असेल, आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा आर्थिक समस्या आहेत
घरामध्ये सततचे आजारपण आहे. तर मग अशा वेळेला काय करायचं आहे, तर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि आपल्याला 21 गोमती चक्र जी आहेत, तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. त्यामुळे आपल्याकडे जर गोमती चक्र नसतील, तर त्या गोमती चक्राची आपण खरेदीसुद्धा करू शकतो आणि ही गोमती चक्र शिवलिंगावरती होळीच्या प्रदोषकाळी अर्पण करू शकतो. ही जी गोमती चक्र आहेत, तर ती तशीच आपल्याला शिवमंदिरामध्ये ठेवून परत यायचं आहे. जर आपण हा उपाय घरी केला, घरीच जर आपण शिवलिंगावरती गोमती चक्र अर्पण केली, तर ही जी गोमती चक्र आहेत, तर ती थोड्या वेळाने, एका तासाभराने एका लाल कापडामध्ये गुंडाळायची आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. त्याचप्रमाणे आपण अजून एक उपाय शिवमंदिरामध्ये जाऊन करू शकतो. यासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये एक बेलपत्र टाकायचं आहे, एक शमीपत्र टाकायचं आहे, 5 हिरवे अख्खे मूग टाकायचे आहेत, छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे आणि हा जो तांबे आहे सर्व साहित्य टाकलेला, तर तो घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. तेथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर हा जो तांबे आहे, तर तो शिवलिंगावरती आपल्याला पालथा करायचा आहे. म्हणजे सर्व साहित्य जे आहे, तर ते शिवपिंडीवरती एकाच वेळेला अर्पण केले जाईल. तर असा हा छोटासा उपायसुद्धा आपण करू शकतो. यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे, की माझी अमुक अशी समस्या आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी. कोणत्याही समस्येसाठी आपण हा जो उपाय आहे, तर तो करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला नोकरी हवी असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल, तर आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 11 बेलाची पाने टाकायची आहेत, 11 पांढरी फुले टाकायची आहेत, तसेच थोड्याशा अक्षता म्हणजे पांढरे तांदूळ घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या तांब्यामध्ये आपण बेलपत्र, पांढरी फुले टाकलेली आहेत, तर तो तांब्या जो आहे, तर तो शिवलिंगावरती ते पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. जेणेकरून पांढरी फुले, बेलपत्र जे आहेत, तर ती सुद्धा अर्पण होतील. आणि यानंतर आपण जे तांदूळ घेतलेले आहेत, तर हे तांदूळसुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे, की मला मनासारखी नोकरी मिळू द्या किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळू द्या. आणि आपण जे तांदूळ अर्पण केलेले आहेत, तर त्यातील आपल्याला काही तांदूळ हे घरी आणायचे आहेत. अगदी आपण 11 तांदूळ, 21 तांदूळ हे घरी आणू शकतो. मुठभर तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि त्यातले 11 किंवा 21 तांदूळ हे घरी आणायचे आहेत. आणि जेव्हा आपण इंटरव्ह्यूसाठी जातो किंवा आपल्याला जर प्रमोशन हवे असेल, तर कामासाठी आपण जेव्हा बाहेर जातो, तर त्यावेळेला या तांदळातील 5 तांदूळ जे आहेत, तर ते आपल्याला एका पांढऱ्या कागदामध्ये बांधून आपल्यासोबत आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत.